नमस्कार, अमूल्य राजवाडकर फोटोग्राफी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी अर्थातच अमूल्य राजवाडकर आणि आज आपण चाललो आहोत भीमाशंकरच्या जंगलात ट्रेकिंगसाठी. आता मी आहे मुंबई सेंट्रलच्या बसस्टँडमध्ये. तिकडनं आमची 11:30ची बस आहे मनसरसाठी. चला तर गणपती बाप्पा मोरया. आपला प्रवास चालू झालेला आहे. ही बस आता पोचली आहे लालबागमध्ये. आता आम्ही मनसरला पोचलो आहोत. सकाळचे 6 वाजले. इथून आम्ही भीमाशंकरची एसटी पकडणार आहोत. तर आता खूप वेळानंतर ही एक पुणे भीमाशंकर गाडी आली आहे. आणि तो कंडक्टर बोलतोय की गाडीत जागा नाही बसायला. पण बघूया ही पण बघू, लोक तर उतरत आहेत तर कदाचित जागा मिळेल बसायला. आता मी वडापला भीमाशंकरला चाललो आहे कारण एस टीमध्ये चढायला खूप गर्दी होती. तर आता आम्ही भीमाशंकरला पोचलो आहे. वाजले सकाळचे 8:30 आणि हा भीमाशंकरचा बसस्टँड आहे. तर आता आमचा ट्रेक चालू झालेला आहे. आज आपला पहिला पॉईंट आहे नागफणी. भीमाशंकर गाव सोडल्यावर इथून ही जंगलातली वाट आली. छोटंसं जंगल आहे आणि हे एक पठार लागलंय. या पठारावरून या बाजूला जायचंय आणि इथे छोटंसं देवाचं ठाणं दिसतंय. इकडनं आपण सरळ जायचंय या दिशेने. त्याचे मागे देवाचं ठाणं होतं. तिकडून नागफणीच्या वाटेवर हा पहिला ब्रिज लागलाय एक. पावसाळ्यात तिथून पाणी वाहत असणार या पुलाच्या खालून दरीच्या दिशेने. नागफणीच्या वाटेवरच आम्ही आता नाश्त्याला बसलोय. नाश्ता घरून डबा आणलाय. आणि हा इथे वन विभागाचा बोर्ड लावलाय बिबट्यासाठी. त्याने बघितलंच नाही माकडाला. आधी दादागिरी करून आला, नंतर तो बघत पण नाही त्याच्याकडे. माझं काम झालं. आता आमचा नाश्ता झालाय. आम्ही फक्त नाश्ता करायला बसलेलो. फणीची वाट आहे या बाजूने. इकडे पुढे चालत आल्यावर कसं तरी बांधकाम चालू आहे. हे जे बांधकाम इथे चालू आहे त्याच्या शेजारी ते आणि पाण्याच्या कुंड्याच्या मागे हे रोकडा हनुमानाचं मंदिर आहे. आणि इकडून वाट जाते नागफणी. आलो सर थांबलेत तिकडे. इसके लिए
या ठिकाणी ही झाडं व कशी हिरवीगार झाडं आहेत. हे जेव्हापासून ट्रेक चालू केलं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत हा पहिलाच भाग असा लागलाय जिथे ही झाडांची पानं हिरवीगार आहेत आणि आजूबाजूचं वातावरण पण खूप थंड आहे. ती जी हिरवीगार झाडी होती तिकडनं वर चढून आल्यावर वाटेवरतीच आपल्याला ही पांढऱ्या रंगाची रिबीन बांधलेली दिसते एका झाडावरती. म्हणजे आपण रस्ता चुकलेलो नाही. या झाडीतनं ही वाट आली बाहेर. तिकडे जी झाडी जिकडे सुरू होते तिकडे सुरू जरासं आधी ती व्हाईट रिबीन बांधलेली होती आणि वर आल्यावरती या बाजूला जायचंय. इथे थोडा वेळ विश्रांती घ्यायला थांबलेला आहे. पण रस्ता इकडून आहे. या इकडून असं गोल फिरून तसा जातो इकडे. आमच्यासोबत ट्रेक करायला हे 3 कुत्रे सुद्धा आले आहेत भीमाशंकर गावातून. त्यातला हा एक कुत्रा मागे राहिलेला. आम्ही ट्रेक करत असताना बऱ्याच वेळी असे गावातले कुत्रे आमच्यासोबत येतात. आम्ही पण आमच्या डब्यातलं थोडंसं त्यांना खायला देतो. भूक लागली असेल तर भूक लागतेच कुत्र्यांना. आपल्याला जशी लागते तशी त्यांना पण लागते. ते आमच्यासोबत येतात आणि मग एक झाला की परत गावी निघून येतात. नागफणी म्हणजे हा ठाणेघाटचा नाव सांगता किंवा जीवस नुसता नागफणी नाही. हा दुसरा नागफणी भीमाशंकरचा. ते जे समोर दिसतंय ते भीमाशंकर गाव. दरीत आपल्याला पदरगड किल्ला दिसतोय. हा समोर आहे तो पदरगड किल्ला. तो कदाचित इकडे दुर्गट वातावरण दिसत नाही. तो कोथळीगड कदाचित समोर आहे. तो खालचं हे सगळं कोकण आणि आपण आहोत घाट माथ्यावरती. आणि आमच्या ग्रुपचे ट्रेकर मंडळी. आता आम्ही इथून नागफणीवरनं निघालो आहोत आणि परत तिकडे भीमाशंकरला जाणार आहोत. आणि भीमाशंकरमधनं भोरगिरीला जाणार. परत भीमाशंकरला चाललो आहे पण आम्ही जरा रस्ता चुकलेलो. नागफणीवरनं आम्ही सरळ स्ट्रेट खाली उतरलो भीमाशंकरच्या दिशेने. पण आल्या वाटेनेच परत जायचं होतं. आम्ही तसं न करता दुसरा मार्ग निवडला आणि तिकडनं आम्ही आलो. आम्हाला खरं तर इकडून यायला पाहिजे होतं. परत इकडूनच गेलेलो कारण तसे कुठेतरी जंगलात. आता एवढं पण आठवत नाही मला. अशी चढताना तिकडे चढलेलो तसा वळसा मारून असे गेलेलो इकडे. आता मात्र उतरताना इकडून सरळ खाली जाऊन आमचा पुढचा ग्रुप तिकडे लेफ्टला खाली गेलाय. नागफणीकडे जाताना आपल्याला भीमाशंकरच्या जंगलामध्ये पैशाची झाडं दिसतात. वेगवेगळ्या प्रकारची नाणी इथे झाडामध्ये आहेत. हे पैशाचं झाड इथून सुरू होतं. या जंगलामध्ये खालपर्यंत अनेक झाडांना अशी नाणी आलेली आहेत. लोकांनी नाणी ठोकून ठोकून त्या झाडांना दुमडली आहेत ती नाणी. आणि मला एक रात्रभर कळालं की मी येतो आहे. मजा आली मला. रनिंग शूज होते आलो. हे आता समोर दिसतंय ते आहे ते मंदिराचं बांधकाम चालू आहे तिकडे का. आणि ते पाण्याचं कुंड होतं ते तिकडे जंगलातली वाट उतरली आमची नागफणीची. मगाशी आपण वरती त्या डोंगरात होतो तिकडे. तिकडनं आपल्याला खालचा हा पूल दिसत होता. ही जी जागा होती ना सकाळी आपण इथे नाश्ता करायला बसलेलो. तर आता दुपारचा 1 वाजला आहे आणि आम्ही परत भीमाशंकरला पोचलो आहोत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचे प्रवेशद्वार आहे हे. आणि त्याच्याच शेजारी नागफणीला जायला हा रस्ता आहे. या कमानीतनं आतमध्ये. ही सगळी मंदिराची मागची बाजू आहे.
मंदिराचा कळस. चला, हर हर महादेव. जसं नागफणीच्या वाटेवर मी दाखवलं तुम्हाला की व्हाईट रंगाची रिबीन लावलेली होती, तशी इथे एक केशरी रंगाची रिबीन लावली आहे. म्हणजे रस्ता चुकू नये किंवा तसं ट्रेकर्स मंडळींना समजायला पाहिजे म्हणून असं, म्हणून जंगलात अशा रिबीन लावून ठेवलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी, रस्ता चुकू नये म्हणून. गुप्त भीमाशंकरकडे जाण्याच्या वाटेवर इकडे एका झाडाच्या खोडावरती बाण काढून ठेवला आहे आणि गुप्त भीमाशंकरकडे जाणारी वाट दाखवली आहे आणि वरती गुप्त भीमाशंकर असं लिहिलेलं आहे. तर इथे हे खूप घनदाट जंगल चालू झालेलं आहे आणि इथे सूर्यप्रकाश खूप कमी येतो, त्यामुळे वातावरण पण खूप थंड असतं, त्यामुळे चालताना जास्त त्रास होत नाही, तहान लागत नाही. तर आता तिकडे खाली गुप्त भीमाशंकर आहे. आमचा अर्धा ग्रुप खाली उतरला आहे आणि आम्ही अर्धे जण इथे वरतीच बसलो आहे. मी खाली उतरत नाही कारण आता वाजलेत दुपारचे 2:30 वाजलेत, उशीर होईल सगळेच खाली उतरले तर. मला पुढे बोरगिरी गाव गाठायचं आहे. हे मी जिकडून येतो आहे हे माझ्या मागे आहे गुप्त भीमाशंकर, माझ्या समोर आहे भीमाशंकरची वाट आणि ही खाली आहे बोरगिरीची वाट. आता आम्ही या वाटेने चालणार आहोत. गुप्त भीमाशंकर पासून बोरगिरीला जायच्या रस्त्यावरती ही जी वाट आहे ती वाट मळलेली नाही आहे जास्त, म्हणजे जास्त इथून ये जा करत नाही. तर भीमाशंकर ते गुप्त भीमाशंकर कसं की तिथे भीमाशंकरला दर्शनासाठी आलेले भाविक तिकडे नियमित ये जा करतात. तर तिकडे लिंबू पाण्याचे स्टॉल पण आहेत, तर तिकडून रस्ता कळू शकतो. पण इथे असं नाही आहे, ही पूर्णपणे जंगलाची वाट आहे. त्यामुळे आणि इथे आता मगाशी आम्ही रस्ता चुकलेलो, आम्ही धबधब्याच्या वाटेने उतरत होतो, पण नंतर कळलं की मळलेली वाट बाजूला राहिली. आता इथे खूप वेळाने इथे एक बारीकशी रिबीन लावलेली आहे, म्हणजे रस्ता चुकू नये म्हणून लावतात ना, त्यामुळे या वाटेवर रस्ता चुकण्याची शक्यता आहे. आणि हा ट्रेक जो आहे तो जंगलातला ट्रेक आहे, म्हणजे सोपा ट्रेक नाही आहे. म्हणजे सोपा आहे, चालण्यासाठी सोपा आहे, पण इथे जंगलात रस्ता चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा ट्रेक पण नवख्या ट्रेकर्सनी करू नये असं मी सांगेन. तर हे मागे जंगल संपलं आहे आणि उताराही संपलं आहे आणि आपण इकडे एका पठारावर येऊन पोचलो आहोत आणि इथे आपण आता दुपारचं जेवण करणार आहोत. आता वाजले दुपारचे 2:45. मिला सामने इजी इसके लिए तो इतना नहीं. अरे होता है देखा नहीं. हे आमचं दुपारचं जेवण भेळपुरी. बस ना इकडे, डबा जाऊ दे, पास कर, आपल्याला काढून घे थोडी, बाकीचं पास कर, एक एक खातील सगळे. पण काय तर आमचं जेवण झालेलं आहे, भेळपुरी खाल्ली आम्ही. त्या राजी सरांनी बनवलेली भेळपुरी प्रेमाने. आणि आता आम्ही 4 वाजले, 2 तासात पोचू बोरगिरीला. ही जाके पुढे समोर दिसते ना ती विरघळ, तिकडनं आता आम्ही आलो. हा सुकलेला धबधबा आम्ही ओलांडला आणि आता इकडे आलो. तर हा या दिशेने हा कच्चा बैलगाडीचा रस्ता आला आहे. तर आता या बैलगाडीच्या रस्त्यालाच आम्ही या दिशेला चालतोय. या इथे चालायला लागल्यावर लगेचच एक पूल लागलाय. म्हणजे आपण मगाशी गुप्त भीमाशंकरकडे होतो तेव्हा तेव्हा ते जे पाणी डोंगरातनं खाली वाहत होतं ते कदाचित इकडेच येतं.
आता वाजलेत संध्याकाळचे 4:15 आणि हा ब्रिज ओलांडला, पुढे आलो आणि इकडे ही वाट गेली भोरगिरीकडे आणि ही छोटीशी पाऊलवाट गेली येळवलीकडे. पहिल्या दिवसाचा सूर्यास्त. आता आम्ही भोरगिरी गावापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहोत. अरे नील लकडी पकड ना थोडीशी. हा आमचा ग्रुप. रात्री चूल पेटवायला आम्ही सरपण गोळा केलेले आहे जंगलातनं. आता आमचा अर्धा ग्रुप पुढे आहे आणि अर्धा ग्रुप मागे आहे. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 6. जेव्हा आमचं दुपारी जेवण झालं तेव्हा वाजलेले 4 आणि आता वाजलेत 6. बरोबर 2 तासात भोरगिरी गाव गाठलं आहे. खूप दमलं आहे. तिकडे मुक्कामासाठी एखादी जागा शोधू, मस्त गरमागरम चहा बनवू आणि मग आराम करू. हा जो रस्ता आहे या रस्त्याने आता आम्ही खाली उतरलो या भोरगिरी गावात. तुम्ही बघू शकता इकडे भोरगिरी गावची वस्ती आहे. इकडे शेतं आहेत आणि हा एक डांबरी रस्ता सुद्धा आला आहे. तर आता हे भोरगिरी गावातलं एक मंदिर आहे. इकडे आज रात्री आम्ही मुक्काम करणार आहोत. जेव्हा 2012 साली आम्ही भोरगिरी भीमाशंकर सिद्धगड ट्रेक केलेला तेव्हा आमची बोरिवली भीमाशंकर एसटी इथेच आलेली, इथेच सोडलेलं म्हणजे गावच्या बाहेर. अजून पुढे गाव असेल कदाचित. आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे ना, आम्ही तिथेच दुपारी जेवण केलेलं 2 वाजता आणि मग भीमाशंकरला गेलेलो. आज आम्ही तोच ट्रेक उलटा केला. इथे आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत अशा आणि तिकडे चूल पेटवलेली आहे ऑलरेडी. हे असं पाणी भरायचं असतं हापशेतून. ते समोर आहेत. त्याने बूट नाही लावले रे राजू. तर एकाला लावलं, एका लावले एक ठेवलंस तू. हा नाही, ज्याला बूट लावायचा आहे तो टोप रिकामा करतोय तो. हा ऐक ना तो भरला एवढा टोप. त्याच्यातलं पाणी याच्यात होतं ना, अजून आहे जागा. काढून ठेव ना. आमच्या टोपात किती पाणी गेलं ऍक्च्युली. ही अशी टोपाला माती लावतो आम्ही, जेणेकरून टोप चुलीवर ठेवलं की टोप काळं होत नाही. पडावाला ढक्कन नाही याची ऊपर. त्यातला तुम्हाला एक कप घ्यायचं. भरून तर ते कसा झाला चहा? कोण प्याला तो? अरे तो चहा कोण प्याला? तर हे मंदिर आहे. त्या मंदिरात इथे नंदी आहे, कासव आहे, समोर तिकडे शंकराची पिंड आहे आणि ही या देवळातली शंकराची पिंड. नमस्कार, शुभ सकाळ. आता वाजलेत सकाळचे 6:45. दिवस दुसरा आणि आम्ही आहोत भोरगिरी गावात. भोरगिरी गावचं देवळ आहे. आम्ही काल रात्री मुक्काम केला. चाय कौन ले रहा है? फटाफट ले लो. ही इकडे एक मोठी विहीर आहे आणि ही शेत आहेत.
हा रस्ता, हे मंदिर आहे. या इथे काल रात्री आम्ही झोपलेलो. एक कुत्रा इथे एक झोपला नंदीपाशी. रात्रभर आमच्यासोबतच झोपला होता. आमची झोप झाली पण याची झोप झालेली नाही. आता सूर्योदय झालेला दिसतोय. मगाशी धुकं होतं त्यामुळे दिसत नव्हता. गाईस उपमा रेडी आहे, प्लेट लाव. चॉपिंग वाल्याकडे तर आता वाजलेत सकाळचे 9. आमच्या इथे सगळं चहा नाश्ता आणि सगळं आवरून झालेलं आहे. आम्ही तयार आहोत आणि आम्ही आता भोरगिरी किल्ल्याकडे निघतोय, भोरगिरी गावातून. तर आता आम्ही मंदिराच्या समोरच एक रस्ता गावात जातो. त्या रस्त्याने आम्ही चालायला सुरुवात केली आणि या ठिकाणी गावातली वस्ती संपते आणि जंगलातली वाट चालू होते. तर आता आम्ही आहोत या किल्ल्याच्या पायथ्याला आणि किल्ल्याच्या पायथ्यालाच आणि हे वॉटर क्रॉसिंग करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. खरं तर भोरगिरी किल्ल्याकडे जाणारी वाट इकडून होती, पण मला वाटतं आम्ही शॉर्टकट मारला आणि इकडून आलो. तो ओढा जो होता तिकडून हा रस्ता आला आणि इकडे या रेलिंग्ज आहेत, या आम्ही इथेच ओलांडल्या आणि इकडे वरती वाट आहे. ऊपर आहे ना. तर ही आहे भोरगिरीच्या किल्ल्यावरची गुहा. या गुहेमध्ये एकूण 3 पाण्याची कुंड आहेत. त्यातल्या या पहिल्या कुंडातनं आम्ही पिण्यासाठी पाणी भरून घेतलं. दुसऱ्या कुंडातलं पाणी थोडंसं खराब आहे, पण इथे आतमध्ये मंदिर आहे आणि तिसरं कुंड रिकाम आहे. आणि तिकडे एक खोली आहे, तिकडे शंकराची पिंड आहे आणि इकडनं समोर ते भोरगिरी गाव दिसतंय आणि तिकडे ती गावातली शेती. त्याच्याच कडेकडेने आम्ही ती शेती तिकडे आणि हे पाण्याचा आणि हा तो ओढा जो आम्ही खाली क्रॉस केला आणि आलो. तो ओढा इथे या जंगलात येऊन मिळतो कुठेतरी खाली आणि तिकडेच ते रेलिंग वगैरे चालू होतं. तिकडनं आम्ही असे चढत आलो इकडून. तर आता इथे पुढे अजून एक मंदिर आहे, ते आम्ही बघायला चाललोय. अशी डोंगराच्या कडेकडेनेच वाट आहे ही तिकडे जायला आणि वाटेवरती रेलिंग लावून ठेवलेली आहेत. ही पुढची गुहा. या गुहेत सुद्धा मंदिर आहे. आरती घ्यायला लावली त्यांनी, आरती घेतली आणि मग म्हटलं थांबा मी नव्हते सकाळी आले तर म्हटलं बघा तेवढे यायचं. तर इथे हे वाघाचं कातळ शिल्प आहे नाही आता इथं आणि हे बघा करायचं आणि ते तिकडे कासवाचं आहे, पण ते बघताना असं वाटतं की ते गणपतीचं कातळ शिल्प आहे, पण ते कासवाचं आहे. तसं तिकडे बोर्ड पण लिहिलं आहे. मोटरसायकल आणि सांगितलंच नाही आणि मग निघालो गुहेच्या उजव्या कोपऱ्यात अजून एक शंकराची पिंड आहे. आता आम्ही भोरगिरीचा किल्ला चढतोय आणि आम्हाला वाटेमध्येच या
3 गुहा लागल्यात आणि गुहेच्या शेजारूनच गडावरती जायची वाट आहे. त्याच्या गुहा होत्या मागे. तिकडनं पुढे थोडंसं वरती चढून आल्यावर आपल्याला ही अशी झाडी लागतात. तिथं कसली झाड आहेत ते मला माहीत नाही. जो झेंडा दिसतोय तिकडेच ती राजमुद्रा ठेवलेली आहे. तिकडून इथे काही शिल्प ठेवलेली, इथे शंकराची पिंड आणि कदाचित काही विरगळी असाव्यात. या काही विरगळी आहेत. एक विरगळ दिसते आणि इकडे समोर तिकडे एक रस्ता गेला आणि एक रस्ता इथे खाली गेला. तर आता हा बोरगिरी किल्ल्याचा माथा आहे आणि माथ्यावरती जंगलच आहे तसं. आणि इकडे बसायला एक जागा आहे थोडीशी. आणि इकडनं आम्ही वर चढून या वाटेने इकडे बसून विश्रांती घेतली आम्ही. आणि आता आम्ही वांद्रे गावाच्या दिशेने चाललो. काल आपण ज्या भीमाशंकरच्या कच्च्या रस्त्याने उतरलो बोरगिरी गावात, त्याच रस्त्याला आज आपण बोरगिरी किल्ल्यावरनं उतरलो. आणि एक छोटीशी पायवाट होती, त्या पायवाटेने आपण इकडे उतरलो आणि तिकडे बोरगिरी गाव आहे. याचा अर्थ काय की काल आपण जेव्हा भीमाशंकरच्या रस्त्यावरनं बोरगिरी गावात आलो तेव्हा तो जो डांबरी रस्ता बोरगिरी गावात आला मागून, त्या रस्त्याला आम्ही आता चालतोय विरुद्ध दिशेने, म्हणजेच ही येलवली गावाच्या दिशेने चालत आहोत. आणि आता वाजलेत दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्हाला आता जेवण करायचं आहे. आमचा अर्धा ग्रुप ऑलरेडी पुढे गेलेला आहे. माझं जरा डोकं फिरलेलं आहे तिकडे वरती, त्यामुळे मला आणि आमच्या ग्रुपमधल्या थोड्या लोकांना यायला उशीर झाला. सॉरी, डोकं फिरलं नव्हतं, डोकं गरगरत होतं. ऊन बघा तेव्हा आहे. तर आता आम्ही एका पुलाकडे येऊन पोचलो आहोत. हा तो पूल. आणि हो, आणि आता इथे आम्ही कुठेतरी जेवायला बसू. हे बघा इथे वरून डोंगरात ना धबधबा वाहत आलेला आहे. म्हणजे ही धबधब्याची वाट आहे. आता हिवाळा असल्यामुळे इथे धबधबा नाही आहे, पावसाळ्यात धबधबा असेल इथे. आणि ह्या बाजूला ही नदी आहे, जी नदी बोरगिरीला जाते पुढे या रस्त्याला लागूनच. आणि आपण काल रात्री ज्या मंदिरात मुक्काम केला ते मंदिर पण याच नदीच्या काठावर होतं. किसका ये आचार लिहिलं सगळ्यांनी घेतलं. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आमचं जेवण झालेलं आहे. तर आम्ही खरं तर भोरगिरी गावाच्या जवळ आहोत. आणि आता आम्हाला पुन्हा येलवली गाव गाठायचं आहे. तिथपर्यंत डांबराचा रस्ता आहे. आणि मग येलवलीपासून अजून एक पुढचं गाव आहे वांद्रे. आपलं मुंबईचं वांद्रे नाही, हे दुसरं वांद्रे आहे. आणि येलवलीचे वांद्रे 2-3 तास लागतील एवढं अंतर आहे. आणि आता 4 वाजलेत आणि 2 तासातच अंधार होईल. तर आम्हाला वांद्रेला पोचायला खूप वेळ लागेल. आम्ही अंधारातच पोचू वांद्रेला. तर आता आम्ही येळवली गावात पोचलो आहोत. या गावचा बोर्ड लिहिलेला आहे. आणि इथनं आम्ही आलो चालत 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 चालत. खूप मोठं चढण होतं ते वळणाचं. आम्ही चालत आलो आहे. अर्धा तास लागला वाटतं.
कुत्रा जो आहे तो बोरगिरी गावचा आहे. तो आमच्याबरोबर वरपर्यंत आला, पण आता हा परत बोरगिरी गावात परत येईल, कारण इकडे दुसऱ्या कुत्र्यांची हद्द आहे. इथे भुंकून भुंकून सांगतायत तिकडनं. याला आम्ही खायला पण दिलं जेवताना. चला, तर हा आलाय मॅटर करायला. हॅलो फ्रेंडशिप करो भाई, फ्रेंडशिप करो, बी हैप्पी. नुसता भुंकतोय, काय करत तर नाही. अजून एक आलं. संरक्षणासाठी या कुत्र्याच्या गळ्यात बघा कशी काटेरी पट्टा लावलाय, कारण की बिबट्या जेव्हा हल्ला करतो ना तेव्हा पहिला गळा दाबतो म्हणून. आता हे लोक यांचं काय ते आपापसात बघून घेतील, त्याला विचारा. तर आता आम्ही येलवली गाव सोडून वांद्रेगावच्या दृष्टीने निघालो आहोत. आता पक्का रस्ता संपला येलवली गावात आणि डोंगरातली वाट चालू झाली आहे. आणि गावकऱ्यांनी सांगितलं की या वाटेवर जंगली श्वापदांचा वावर आहे, त्यामुळे जितक्या पटापट होऊ शकेल तितक्या पटापट पळा. इथे गावगाठ वाजले संध्याकाळचे 5:45. नाही थांबायचं नाही. मग तिथे स्लो डाऊन करून हे करता, ऍडजस्ट करता. येलवली गावानंतरचं जंगल आता संपत आलेलं आहे असं वाटतंय, कारण समोर मावळतीच्या सूर्याचा प्रकाश पडलेला दिसतो. मगाशी एका जंगलातनं बाहेर पडलो आणि हे मोकळं पठार लागलं आणि हे मोकळं पठार ओलांडून आता आम्ही पुन्हा जंगलात शिरत आहोत. आणि आता वाजलेच संध्याकाळचे 5:30. इथे जंगल. मगाशी मी बोललो की आम्ही अजून एका जंगलात प्रवेश करत आहोत, ते पण जंगल थोड्या वेळातच संपलेलं आहे. आणि आम्ही परत अजून एका पठारावर पोचलोय. हा गौरव हसरे. त्या जंगलातनं बाहेर पडल्यावर जे पठार लागले त्या पठारावरून समोरच्या डोंगरावर इथे पवनचक्क्या दिसत आहेत. हा आहे दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त. तर आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आम्ही थोड्याच वेळापूर्वी इथे खारपूड गावात पोचलो आहोत. आम्हाला येळवली ते खारपूड आम्हाला टोटल 4 ते 5 तास लागले. त्यातले आम्ही 2-2.5 तास अंधारात चालत होतो त्या जंगलामध्ये. बापरे, आम्ही सगळे दमलेलो, खूप दमलेलो, हालत खराब झालेली. आणि कसे बसे आम्ही इथे पोचलो आहोत. आणि इथल्या या राम मंदिरात आम्ही आज रात्री मुक्काम करणार आहोत आणि उद्याचं उद्या सांगतो काय ते. आता सध्या खूप जमलो आहे. आम्ही काल रात्रीसारखं पण 4 प्रकारचे पक्वान्न नाही बनवत आहोत. आम्ही आज मॅगीज बनवणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी आणि झोपी जाणार. हे इथे रात्रीचं जेवण म्हणजेच मॅगी बनवत आहे. चूल पेटवली आहे. ते कदाचित मॅगी आणि मक्याचं सूप सुद्धा बनवणार आहेत. बघूया. शुभ सकाळ. दिवस 3रा. आम्ही आहोत खारपूड गावामध्ये आणि काल रात्री आम्ही या राम मंदिरात मुक्काम केला आणि आता आम्ही बघतोय आज काय करायचं ते. मला
पण एका क्लाउड थोडे पैसा लागतात. तरी आपल्या समोर आहे ते खारपूड गाव आणि एक रात्रीची मुक्कामी एस टी उभी आहे, पण ड्रायव्हर कंडक्टर कोण नाही देते. आणि इथे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्याच्या शेजारीच एक कमान आहे. याच कमानीतनं आम्ही काल रात्री आलेलो आणि आता तिकडूनच जातो आहे. खरं तर आम्हाला काल रात्रीच वांद्रे गावात पोचायचं होतं, पण आम्ही अंधारात रस्ता चुकलो आणि खारपूड गावात येऊन पोचलो. आम्ही जिथून रस्ता चुकलेलो आता तिथूनच वांद्रे गावचा रस्ता शोधणार आम्ही. तर या डोंगरावरती खूप पवनचक्क्या आहेत. याच पवनचक्क्या आपल्याला कोठळीगड किल्ल्यावरून पण दिसतात, पण कोठळीगड किल्ला आहे रायगड जिल्ह्यात आणि आता आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यात. तर पुणे जिल्ह्यातनं खाली रायगड जिल्ह्यात कोठळीगडाच्या पायथ्याशी उतरायला कौल्याची धार म्हणून एक वाट आहे. आम्हाला आज तिकडूनच उतरायचं होतं, पण काल आम्ही इतके दमलो की आता मी डायरेक्ट मुंबईला जायचं ठरवलं आहे. चल चल. खारपूड गावच्या बाहेरचं मैदान सोडून त्या जंगलात शिरलो आणि या जंगलातली वाट जी आहे ती खाली उतरली. आता आम्ही थोडा विश्रांतीसाठी थांबलेलो, नाश्ता केला आणि आता निघालो. तर आता आम्ही तो मागचा डोंगर ओलांडून तांबडेवाडी गावात पोचलो आहे. तर आता आम्ही तांबडेवाडी गाव खूप मागे सोडलं आहे आणि आता आम्ही वांद्रे गावाच्या जवळ पोचलो. ऊन खूप पडलंय, मला जरा उन्हाचा त्रास होतो आहे आणि अशक्तपणा जाणवतोय. त्यामुळे माझी बॅग मी माझ्या मित्राकडे प्रथमकडे दिली आहे. तो बिचारा 2-2 बॅगा उचलतो. आता आम्ही आहोत वांद्रे गावात. तांबडेवाडी सोडल्यानंतर आम्ही 1-1.5 तासात इथे वांद्रे गावात पोचलो आणि आता वांद्रे गावच्याच या मंदिरात थांबलो आहे आम्ही. इथेच आम्ही जेवणार आहोत आणि जेवल्यावर बघूया की आजच मुंबईसाठी निघायचं आहे की उद्या सकाळी निघायचं आहे. कारण आज निघालो तर मग मुंबईला पोचायला रात्री उशीर होईल. मसुरा नाही लावला नाही म्हणलं, मसुरा टाकले ना मग ती येईल तोपर्यंत हे वाढून होईल. थोडं गार होईल त्याला काय होतं. भाजी, पापड आणि भाकऱ्या. अंडा हो गया याला म्हणतात ना. तर आता संध्याकाळ झालेली आहे, सूर्य मावळला आहे आणि आता आम्ही गरमागरम चहा पितोय. क्या बना रहे थे आप, निकाल रहे थे. कितना पेड़ है ना. और दो और कोण आहे. नमस्कार, शुभ सकाळ. आज आहे दिवस 4था आणि शेवटचा. आम्ही सध्या आहोत कुठलं गाव, वांद्रे गावात सध्या आम्ही आहोत. काल रात्री या मंदिरात आम्ही मुक्काम केला. तर आता आम्ही डायरेक्ट गाडीने मुंबईला जाणार आहोत घरी.